चलो चलो चलो. गुड इव्हनिंग सगळ्यांना. चलो, आहेत का विद्यार्थी? आलेत का? येस. ओके. एक जण, दोन. चलो चलो, यायला सुरुवात झालेली आहे. हा, गुड गुड. चलो, जेवण केलं का? झालं का जेवण सगळ्यांचं? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. हाय, हॅलो. ओके, येस. चलो चलो, येस. अभिनव झालं. ओके ओके ओके. चलो, यथार्थ, रुद्र. रुद्र, जेवून घ्यायचं होतं ना बाळा. आपलं काय लेक्चर चालूच आहे. जेवून घ्यायचं होतं. ठीक आहे ठीक आहे. चलो, चला स्क्रीन शेअर करतोय मी. सुरुवात करूयात आजच्या या पुढच्या लेक्चरला, आपल्या दुसऱ्या लेक्चरला. ओके. चलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. येस. आजच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आणि आत्ता चालू असलेल्या लेक्चरमध्ये आपण आकृतीच्या पृथक्करण, हे राहिले, ठीक आहे, जाऊ द्यात. आकृतीचे पृथक्करण या घटकावर आधारित आपण एक भाग पाहणार आहे. हा भाग आहे तो 10% 10% म्हणजेच 10 गुण आणि 10 गुण म्हणजेच 5 प्रश्न, 5 क्वेश्चन्स. त्यापैकी एक येईल या घटकावर, दुसरा येईल या घटकावर, तिसरा येईल या घटकावर, चौथा येईल या घटकावर आणि एक प्रश्न यापैकी कुठेही विचारला जाऊ शकतो. यातील आपण अपूर्ण आकृती पूर्ण करणे पाहिलेलं आहे, तंतोतंत आकृती ओळखणे हेही पाहिलेलं आहे. आज आपण वळतोय ते म्हणजेच घडीच्या आकृत्या या घटकाकडे. ठीक आहे. आधी मी पहिला प्रश्न दाखवतो. तुम्हाला किती माहिती आहे ते आपण पाहूयात आणि मग आपण पाहूयात की याच्यावर आपल्याला किती वेळ कसा द्यावा लागेल ते. ओके. चला, वळूयात आपण आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. मी इथे खाली येऊन बसतो, या बाजूला, आणि स्क्रीनवर हा पहिला प्रश्न. आधी सूचना पहा. खालील प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून कापला असता घडी उघडल्यावर तो कागद कसा दिसेल ते पर्यायातून निवडा. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि इथे हा प्रश्न दाखवलेला आहे. हे ऑप्शन दाखवलेले आहेत. तर चलो, मी पोल घेतो पहिल्यांदा आणि मग आपण पुढे वळूयात. येस. प्रश्न क्रमांक 1. 1 1 2 3 4. 1 मिनिट, पोल स्टार्ट. आधी तुम्हाला कितपत जमते, किती जणांना जमते ते आपण पाहूयात, मग पुढे जाऊयात.
ओके, सर्वांनी सोडवलेलं आहे. सो लेट्स चेक. पाहूयात आपण. 2, 2, 4, 4 सोडवलंय सगळ्यांनी. पण कन्फ्युजन आहे. या आकृतीचे पृथक्करणमध्ये जे 4 घटक आहेत, त्यातील थोडंफार जो डोकं लावतो किंवा जिथं डोकं लावावं लागतं म्हणून आपण, तो हा टॉपिक आहे. चला वळूयात आपण या प्रकारच्या प्रश्नांना कसं टॅकल करायचं त्याकडे. आधी एक प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मी तुमच्या समोर इथे हा कागद आणलेला आहे. ओके. आता बघा मी काय सांगतोय पहा. याची मी एक अशी घडी घालतो. थांबा, एक काम करू आपण. सेम हा जो प्रश्न आहे तोच आपण इथे करूया. या कागदावरती समोर पहा, सगळ्यात पहिल्यांदा ही आकृती तुम्हाला दिसते. तर मग माझी स्क्रीन मोठी करू का? म्हणजे जास्त स्पष्ट दिसेल. ओके. कारण ऑप्शनची सध्या आपल्याला आवश्यकता नाहीये. त्यामुळे माझी स्क्रीन आहे ती मी मोठी ठेवतो. ठीक आहे. आता बघा. हा एक चौरस, हा एक स्क्वेअर मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने आकृतीमध्ये पहिल्यांदा काय घेतलेलं आहे, तर पहिल्यांदा वरचा जो भाग आहे तो त्यांनी कट केलेला आहे. तो वरचा भाग आहे तिथला एक रेक्टँगल, एक आयत जो आहे तो कट केलेला आहे. आपण आधी तो कट करूया. ही कात्री मी घेतोय. आता काही सगळं दाखवत बसायची गरज नाहीये. रेक्टँगल कसा कट करतात वगैरे. त्यामुळे मी कट करतो आणि मग तुमच्या समोर येतो. तो जो डार्क पार्ट दिसतोय ना, डार्क केलेला भाग, तो आहे कट केलेला भाग. हे पहा. ठीक आहे. हा भाग कट झाला. कट करूयात. प्रॉपर बाजूला करूयात आपण त्याला. ओके. हे पहा. एक सेम बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला कळायला सोपं जाईल. जो भाग मी तिथे पेन्सिलने दाखवलेला आहे, तो भाग इथे कट केलेला आहे स्क्रीनवर. आता त्यानंतर इथे काय दाखवले, ते मध्ये डॉट 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 दाखवले, म्हणजे मध्ये घडी घातलेली. आपण या कागदाची घडी घालूया. बरोबर मधोमध अशी या कागदाची आपण घडी घालूया. ठीक आहे. ही घडी घातल्याच्या नंतर त्यांनी असं दाखवलेलं आहे, की हा जो कागद हातात आहे, याची जी लेफ्ट साइड आहे, हे पहा इथे. इथे हा ट्रायंगल कट केलेला आहे. ट्रायंगल. ओके. तर आपण आता याचा ट्रायंगल कट करूया. लेफ्ट साइड. येस. तुम्हाला दिसावा म्हणून मी मोठ्या स्क्रीनवरती थोडा मोठा ट्रायंगल कट करतोय. त्यानंतर त्यांनी आता इथे घडी दाखवली नाहीये, पण परत पुढे असं केलंय, की इथे एक चौकट तयार केलेली आहे. आणि या चौकटीमध्ये तुम्हाला ट्रायंगल कुठेही दिसत नाहीये. म्हणजेच मी याची एक उलटी घडी घालतो. म्हणजे पुन्हा एकदा स्क्वेअर किंवा एक चौरस तयार होतोय. ठीक आहे. ठीक आहे. उलटी सुलटी कशी झाली काही हरकत नाही. ओके. हा. आणि याच्या मधला जो भाग आहे, इथे हा जो भाग आहे, म्हणजे जेव्हा आपण इथे पाहतो साधारणपणे सर्कल सर्कल आपल्याला दिसते. पण ते एक्झॅक्ट कॉर्नरला नाहीये, थोडं अलीकडे आहे. बघा, एक्झॅक्ट कॉर्नरला नाहीये, थोडं अलीकडे आहे. तर मी ते एक सर्क्युलर पार्ट आहे तो मी कट करतो आता. हाफ सर्कल म्हणजे ज्याला आपण प्रोटेक्टर म्हणूयात अशा पद्धतीने. येस. हे बघा. तसं त्यांनी केलेलं आहे. थोडं मोठं घेऊ का? तर जास्त व्यवस्थित दिसेल. मोबाईलवर स्क्रीन लहान असते ना. तर जास्त व्यवस्थित दिसण्यासाठी आपण थोडा मोठा घेऊयात. ओके. ठीक आहे. आणि आता प्रश्न असा विचारलेला आहे, की
हा जो कागद आहे, हा कागद, ह्या ज्या घड्या आहेत, या दोनही घड्या जर आपण उघडल्या, तर हा कागद कसा दिसेल? आता पहा, हा जो भाग कट केलेला आहे, तो भाग हा. एक, हा उघडला. थांबा, आता माझी स्क्रीन मी लहान करतो. नाही, थांबा, आधी पूर्ण होऊ दे. आणि दुसरी घडी उघडली. येस. आता तुम्हाला ही आकृती अशा पद्धतीची दिसते पहा. इथे हे दोन सर्कल आहेत मध्ये. वर आणि खाली असे दोन ट्रायंगल दिसत आहेत तुम्हाला कट केलेले. सगळ्यात वर हा रेक्टँगल दिसतोय. आता सेम अशा प्रकारची आकृती कुठे आहे? ते आपल्याला शोधायचं आहे. दोन सर्कल, दोन ट्रायंगल, इथे चार ट्रायंगल आलेले आहेत. वेट, इथे चार ट्रायंगल, दोन सर्कल असणारे पहिल्यांदा आपण मधून पाहूयात. दोन सर्कल नाही, दोन सर्कल, दोन सर्कल, एक सर्कल, ही आकृती कट झाली. या तिन्ही ठिकाणी इथे दोन ट्रायंगल आहेत, इथे दोन ट्रायंगल आहेत, इथे चार ट्रायंगल आहेत. या ट्रायंगलशी आपला काही संबंध नाही, ही आकृती कट. इथे बघा, इथे वरती सुद्धा रेक्टँगल आहे आणि खाली सुद्धा रेक्टँगल आहे. पण आपल्याला कटिंग मध्ये फक्त वर रेक्टँगल होता, खाली रेक्टँगल तयार झालेला नाही त्यांनी दिलेल्या आकृतीनुसार. त्यामुळे हा अनावश्यक भाग कट झालेला आहे, ती आकृती कट. आपल्याला हवं तशा पद्धतीने जी आकृती आपल्याला अपेक्षित होती ती आकृती इथे आपल्याला मिळालेली आहे. हे दोन सर्कल, हे दोन ट्रायंगल आणि हा एक रेक्टँगल. आता माझी स्क्रीन पण थोडीशी मोठी करतो. यस, दिसते बरोबर? गुड. म्हणजे अशा पद्धतीने घडी घालत असताना कट केलेला भाग घडी उघडत असताना कसा दिसेल हे शोधणं म्हणजे घडीच्या आकृत्यांवरचे प्रश्न. आता तुम्ही म्हणाल, सर हे सगळं ठीक आहे, मान्य आहे, पण ते कागद कुठे कट करायला? तिथे कागद मिळणार नाहीये. तिथे आपल्याला आपलं डोकं लावायचंय आणि आपली बुद्धी वापरून आपल्याला सांगायचं आहे. येस, येस, येस. ओके, ओके, चलो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो, बघा आता. इथे आपली बुद्धी वापरून सांगायचंय. आणि बुद्धी वापरताना कशा पद्धतीने वापरायची आहे? तर आतल्या बाजूने जे कटिंग आहे ते सगळ्यात छोट्या आकृतीपासून सुरुवात करायचं. कारण सगळ्यात छोटी कटिंग असेल ती अनेक ठिकाणी असेल. चला, आता जसं मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने विचार करता आपल्याला पुढे जायचं आहे. आकृती क्रमांक 2 कडे आणि याचा टायमिंग मी आता स्टार्ट करतोय. टायमिंग मी आता याचा स्टार्ट करतोय बघा. 2, 1, 2, 3, 4. 1 minute. Poll start. कमॉन कमॉन, अर्धा मिनिट बाकी आहे. गडबड करू नका, व्यवस्थित विचार करा. घडीच्या आकृतीमध्ये गडबड करून चालणार नाही. व्यवस्थित विचार करा. चलो, 16 जणांनी हा प्रश्न सोडवलेला आहे. पाहूयात काय सोडवलंय ते.
14 जणांनी ऑप्शन 3 दिलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता परफेक्टली कळलं. मगाशी खूप व्हरायटी होती. आता तसं नाहीये. आता अनेकांना जमलेलं आहे. कारण परफेक्टली काय करायचं हे समजले. सगळ्यात छोटी आकृती आहे तिथून सुरुवात करायची. आता सर हे मान्य आहे, पण आमच्याकडे कागद नसेल, कागद न्यायला परमिशन नाहीये. मग हा प्रश्न सोडवायचा कसा? साधी आणि सोपी गोष्ट काय करायची ते मी तुम्हाला आता इथे दाखवतो. पेपरमध्ये काय करायचं? पेपरमध्ये जाताना आपल्याकडे हा कागद आहे. ही घडी जर ओपन केली तर ती अशी ओपन होणार आहे. जर घडी अशी ओपन झाली तर असा स्क्वेअर तयार होणार आहे. ठीक आहे. आणि ही त्याच्या आधीची घडी आहे. ती जर आपण इथून वरून ठेवली, तर याचा हा ट्रायंग्युलर पार्ट जो आहे, त्रिकोणी भाग आहे तो कट केलेला आहे. पण हा घडी उघडायच्या आधी कट केलेला आहे. म्हणजेच याची इथे जो कोणता भाग असेल, त्याचा इथला भाग कट झालेला असेल ना. म्हणजे तो भाग सुद्धा आपल्याला इथे घेता येईल. ठीक आहे. आणि पूर्ण वर्तुळ उघडल्याच्या नंतर हा इथला जो रेक्टेंग्युलर भाग तुम्हाला दिसतोय कट केल्यात, तो आपल्याला इथे पाहायचा आहे. आता अशी आकृती शोधा. पहिल्या आकृतीत इथे रेक्टेंगल आहे, इथे ट्रायंगल आहे, आकृती कट. दुसऱ्या आकृतीत ट्रायंगल आहे, पण इथे मध्ये सर्कल आहे. आपल्या इथं स्क्वेअर केला होता म्हणजे एक स्क्वेअर असेल तर चारी बाजूने स्क्वेअरच असेल हा. इथे मध्ये सर्कल आहे, दुसरी आकृती कट. तिसऱ्या आकृतीमध्ये रेक्टेंगल दिसतोय, स्क्वेअर दिसतोय आणि 2 ट्रायंगल दिसतायत. म्हणजे बरोबर असण्याची शक्यता आहे, पण थांबूयात आपण. चौथ्या आकृतीमध्ये घडी वेगळ्या पद्धतीने घातली गेली. ही अपेक्षित नाहीये. अशी उभी घडी घातली. इथे आडवी घडी अपेक्षित आहे. हे पहा, आडवी घडी आहे. यांनी इथे उभी घडी घालून हा ट्रायंगल कट केलाय. त्यामुळे ही आकृती कट ऑप्शन नंबर 3. चलो. चला, काही अडचण, काही शंका? येस. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर आहे सिद्धार्थ. ओके. चलो, चलो, चलो. सगळ्यांना समजलेलं आहे हे लक्षात येत आहे. चलो नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3. स्टार्ट. चलो, टाइम अप. 4 जणांनी सोडवलेलं नाही. 13 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूया 13 पैकी कशी उत्तर आली आहेत ते. 2119. ओके. थोडा वेगळा विचार होताना दिसतोय. चला, येस. इकडे येऊयात आपण, पाहूयात. एक्सप्लेनेशन जे आहे ना, आकृत्यांमधलं एक्सप्लेनेशन थोडं म्हणजे सिंपल एक्सप्लेनेशन असेल तर ठीक आहे. थोडं अवघड वाटत असेल तर मग मात्र मी थांबतोय बरं का. ठीक आहे, बघा. ही पहिली आकृती आहे. त्रिकोण असा आहे आणि याला इथून हा कट केलेला आहे. म्हणजेच हा जो कट आहे, असाही आपण विचार करू शकतो. आपण आधी उलटा पाहिला, आता सरळ पण विचार करूयात.
त्रिकोणाचा हा जो डाव्या बाजूचा भाग आहे, हा जो अँगल आहे, इथून जो हा कट केलेला आहे, इथून जो हा कट केलाय, तो कट एकट्याला केलाय. म्हणजे इथे किंवा इथे कट नाहीये. त्यावरून आधी पाहूयात. इथे दोन्ही साइडला कट आहे, म्हणजेच ही पहिली आकृती कट झाली. बरोबर. इथे जर सर्क्युलर आहे, तर इथे ट्रायंगल होता कामा नये. ही पण आकृती कट झाली. राहिल्या 2 आकृत्या. इथे त्रिकोण डोक्यावर आहे, चौरस खाली आहे. इथे पहा मंदिर किंवा घरासारखी रचना झाली आहे. इथे मात्र कळसावर बांधकाम आहे. प्रॅक्टिकली होत नाही. मंदिराच्या कळसावर कधी बांधकाम होऊ शकत नाही. फक्त झेंडा लहरू शकतो त्या ठिकाणी. तर तशा पद्धतीने इथे पाहूयात काय आहे ते. घडी घालून जेव्हा हा कट केला जातो, घडी उघडल्याच्या नंतर हा त्रिकोण असा तयार होईल आणि हा आयत असा तयार होईल आणि ह्या प्रकारची आकृती दिसते आपल्याला 4 मध्ये. तिसरी कट, चौथी बरोबर. चलो, एनी डाउट? येस, एनी डाउट? सिंपल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान, छान, छान. शाबास. छान, गुड. सिद्धार्थ काय निबंध लिहित बसतो काय माहिती. मोठं काय ते लिहित बसतोय तेवढं ते सगळं वर निघून जात. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो, चलो, चलो. येस. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. आणि हा पोल. प्रश्न क्रमांक 4. 1, 2, 3, 4. स्टार्ट. कमॉन, कमॉन. 18 जण. शब्बाश, 18 जण आलेले आहेत. त्यापैकी 13 जणांनी सोडवलेलं आहे. ओके, 15 जणांनी सोडवलंय. चला पाहूयात उत्तर. 2850. चलो, लेट्स चेक. बघा आता. आपण पहिल्या आकृती, दोन्ही प्रकार आहेत हा. एकतर आतली आकृती उघडत पण आपण जाऊ शकतो किंवा जी पहिली आकृती आहे ती बंद करत पण जाऊ शकतो. ठीक आहे. बघा आता. पहिल्या आकृतीमध्ये इथे हा सर्कल दिसतोय. जरा फुल सर्कल ओपन असताना जरा कट केलाय, तर अशा पद्धतीची याची कुठली बॅक साईड नाहीये की जिथे कट झाला पाहिजे. या सर्कलला दुसरीकडे कट नाहीये. या सर्कलला पण कट नाहीये. या तिसऱ्या सर्कलमध्ये कट नाही. हा, चौथ्यामध्ये पहा इथे 2 कट दिसतायत. चौथी आकृती आपण कॅन्सल करूया. नंतर या सर्कलला अशी मधून एक घडी घातलेली आहे आणि घडी घातल्यानंतर हा ट्रायंगल कट केला आहे आणि याची घडी असल्यामुळे अशाच पद्धतीचा ट्रायंगल हा दुसऱ्या बाजूला कट असला पाहिजे. ठीक आहे. सर्कल आणि 2 ट्रायंगल. पण हा सर्कल जो आहे तो या बाजूला नकोय. त्यांनी इकडे दाखवलाय म्हणजे आपल्याला तो इकडेच दिसला पाहिजे. हे 2 ट्रायंगल आहेत. इथे 2 ट्रायंगल आहेत. इथेही 2 ट्रायंगल आहेत. इथेही 2 ट्रायंगल आहेत. पुढे जायची गरजच नाहीये. म्हणजे सेम ट्रायंगल आहे. आता मधलं जे सर्कल आहे त्याच्यावर ठरणारे काय आहे. इथे पहा, इथे असं एक बरोबर मधोमध हा कट नाहीये. मधोमध कट नसल्यामुळे त्याला ओपन करून असं सर्कल तयार होणार नाही. ही आकृती कट.
ही घडी ज्यावेळी ओपन होईल त्यावेळी अशा पद्धतीने ओपन होईल. जेव्हा ही आकृती अशी होईल, ओके, अशा पद्धतीने ओपन होईल. आणि जेव्हा ही दुसऱ्यांदा घडी ओपन होईल त्यावेळी इकडचे जे सर्कल आहेत ते सर्कल या बाजूला असतील. असे 4 सर्कल तयार होणार नाहीत, 2च असतील. त्यामुळे ही आकृती कट, ही आकृती बरोबर. येस. एनी डाऊट? एनी क्वेश्चन? 3 नाही, 2. हा, आता समजलं का ते सांगा. तुमचं ठीक आहे, आधी थोडंफार कन्फ्युजन होणं शक्य आहे, साहजिक आहे. कारण एवढं इमॅजिनेशन घड्यांचं वगैरे जे आहे ते करता येणं अवघड जातं. आत्ता समजलंय का? ते नोचा अर्थ कळणार आहे मला. नाही समजलं का? थांबा, ऐका. ज्यांना अडचण आहे त्यांनी लिहा आय हॅव प्रॉब्लेम किंवा अडचण आहे किंवा परत सांगा असं लिहा तिथे. येस, बरोबर आहे सिद्धार्थ. चलो, ठीक आहे. चला, म्हणजे अडचण कुणा नाहीये, ते हो लिहायचं नाही लिहायचं त्यात मुलं गडबडत आहेत. कळले, छान, गुड. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5, 5वा प्रश्न. स्टार्ट. चलो, टाइम अप. ओके, 16 जणांचं बरोबर आलेलं आहे, दोघांची गडबड झालेली आहे. ठीक आहे. चलो, बघा, नीट लक्ष द्या. ज्यावेळी अशा काहीतरी आकृती दिसतात ना त्यावेळी त्या काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहेत, तिरक्या आहेत, परत आयताकृती आहेत, जवळच्या आहेत. ठीक आहे, आतून बाहेर विषय जायचा भाग सोड देऊ, बाहेरून आत येऊ. बाहेर काय रेक्टँगल आणि सिंगल आहे. इथे सिंगल दिसतोय, पण इथे कुठेही तुम्हाला सर्कल वगैरे ते कट झाले. ओके, रेक्टँगल, ट्रायंगल, आकृती कट, ट्रायंगल, आकृती कट, रेक्टँगल. आता बघा, राहिल्या 2च आकृत्या. आता दोघांमध्ये फरक काय? इथे बघा, इथे हा सर्कल दिसतोय, इथे सर्कल आहे, इथे ट्रायंगल आहे आणि इथे ट्रायंगल आहे. काय कट केलंय? सर्कल कट केलाय. सर्कल कट केल्यावर ट्रायंगल कसा काय तयार होईल? ही आकृती कट, ही आकृती बरोबर. येस. एनी डाऊट? गुड. चलो, एनी डाऊट? व्हेरी इझी, नो डाऊट. शब्बाश, चांगलं डोकं चालायला लागलंय तुमचं.
हुशार आहेत बाळ माझी. छान छान छान. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 6, 6वा प्रश्न. पोल. 1 2 3 4 स्टार्ट. चलो चलो चलो, कमॉन कमॉन. येस. चलो टाइम ओव्हर. 14 जणांनी सोडवलेलं आहे. ओके, 15 जणांनी सोडवलेलं आहे. एकाला कधी टाइम जास्त मिळालेला आहे. 1 1 2 11 असं वोटिंग आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना आता समजलेलं आहे. जे काही थोडेफार चुकतायत ना, ते छोट्या पातळीवरती गडबड करतायत. आता बघा ना, एक साधी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. इथे जर का हा भाग तिरका कट केलेला आहे, तर तो असाच येईल ना, घडी इकडून उघडली काय आणि नंतर इकडून उघडली काय. दिसताना असंच दिसेल ना, चौकट तयार होईल ना त्याचे 4 भाग होतील. पण मध्ये चौकट आहे कुठे कुठे, पहिल्यात, दुसऱ्यात, तिसऱ्यात नाही, चौथ्यात आहे. हा आतला भाग. बाहेरून शोधायचं झालं तर हा एकच कट फक्त इथं केलेला आहे. हा स्क्वेअर टाईप. इथे स्क्वेअर आहे. इथे मात्र डबल कट दिसतोय, आकृती कट. डबल येतोय ना, घडी घातल्यावर कट केलं तर इथे येणार. तर हा कसा काय आला? इथे एकाच ठिकाणी आहे. आता राहिल्या या 2च आकृत्या. इकडचा त्रिकोण आहे तो खाली कट केला आणि इकडचा त्रिकोण आहे तो बाजूला कट केलेला आहे. आपल्याला कुठे साईडला कट केल्या दिसतोय, म्हणजे हे बरोबर आहे, हे चूक. कारण खालच्या बाजूला कट नाही केलेला, असं यायला. त्यामुळे ही बरोबर. चलो. येस, एनी डाऊट? नो प्रॉब्लेम, व्हेरी इझी, नो डाऊट. शब्बाश शब्बाश, गुड गुड. छान छान छान. चला पुढे बोलूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7, 7वा प्रश्न. पोल. स्टार्ट. कमॉन कमॉन. अर्धा मिनिट बाकी आहे आणि अर्धे विद्यार्थी बाकी आहेत.
चलो टाइम अप. यस. बघूयात आता. 15 जणांनी ऑप्शन नंबर 4 दिलाय. 15च्या 15 जणांनी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही काय केलं असेल याचा मी अंदाज बांधतो. तुम्ही या 2 आकृत्यामध्ये पाहिले की लगेच कळालं असेल इथे त्रिकोणात काहीतरी गडबड आहे. त्यामुळे पहिला त्रिकोण शोधला असेल. हा त्रिकोण जर ओपन केला तर उलट्या साईडने त्रिकोण तयार होणार आहे. इथे सरळ आहे. म्हणजे ही आकृती कट, ही पण कट, ही पण कट, ही बरोबर. बहुतांश अशा पद्धतीने मला वाटतंय. एक छान ट्रिक त्याच्यामध्ये आहे. सगळ्याच्या सगळ्यांचं बरोबर म्हणजे मला वाटतं की अशा पद्धतीने तुम्ही शोधलं असावं. येस. आता सगळ्यांचंच बरोबर आहे म्हणजे डाऊट कुणाच असणारच नाही. चालेल. ठीक आहे. बघायलाच काही आवश्यकता नाही. तर उलटा ट्रायंगल. येस, येस, येस. बरोबर. पीस ऑफ केक. ओके. केक चांगला आठवतोय. बर्थडे काय? बरोबर. ठीक आहे. येस. ओके. मिरर सर्कल. ठीक आहे, ठीक आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलेलं आहे. हां, चालेल. ठीक आहे. सिमेट्री. उलटा ट्रायंगल. ओके, ओके, ओके. चलो नेक्स्ट 8वा प्रश्न पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 8. 1, 2, 3, 4. 8. चलो. दोघांनी सोडवलेलं नाही. 13 जणांनी सोडवलेलं आहे. बघूया 13 जणांचं काय म्हणणं आहे. 11, 1 आणि 1. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चांगलं आहे. व्हेरी गुड. चलो पहा. इथे बघा हा एक षटकोन आहे आणि याच्या एक त्रिकोण आहे तो कट केलेला आहे. एक सिंगल. दुसरा त्रिकोण याच्या जोडीला वर किंवा बाजूला दिसता कामा नाहीये. कुठेही दिसत नाही. त्यामुळे बाहेरून काही बघायची गरज नाही. आता आतून पाहू. हा सर्कल आहे, सर्कल. तर हा सर्कल कट केला असेल, तर ही डायग्राम ओपन केल्यानंतर मधल्या भागामध्ये असा सर्कल तयार होता येईल. ठीक आहे. ऍक्च्युअली त्यांनी इथं दाखवायला हवा होता खरं असा. या भागात पण. पण ठीक आहे. सर्कल तयार होईल. इथे काही चौकट तयार होत नाही, ना रेक्टँगल तयार होतं. आता राहिल्या 2च डायग्राम. ज्याच्यामध्ये इथे सिमेट्री दिसतेय पहा. इथे सिमेट्री नाहीये. कारण घडी घातल्यानंतर ज्यावेळेस सर्कल कट केला जातो हाफ सर्कल, तेव्हा दुसऱ्या बाजूला ट्रायंगल कट नाही होणार. तिथे हाफ सर्कलच कट झाला पाहिजे. म्हणजेच ही आकृती पण कट राहिली. आकृती क्रमांक 3. येस. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड. छान, छान, छान. इज दॅट क्लिअर? गुड, गुड, गुड. चलो, 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 चलो. चला पुढे वळूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. येस. क्वेश्चन नंबर 9. 9वा प्रश्न. स्टार्ट.
ओके. 12 जणांनी हा प्रश्न सोडवलेला आहे. पाहूयात आपण 12 जणांनी काय केलंय ते. 11 जणांनी ऑप्शन नंबर 3 घेतलाय. व्हेरी गुड. आणि एकाच ऑप्शन नंबर 1 आलेला आहे. ऑप्शन नंबर 1 येण्याची खरं काहीच गरज नाही बाळा. म्हणजे जो एकच जण चुकलाय त्याच्यासाठी सांगतो. इथे जर का हा स्क्वेअर आहे, तर घडी उघडल्यानंतर हा सगळ्या बाजूला, चारी बाजूला स्क्वेअरच तयार होणार आहे. हा रेक्टेंगल नाही होणार. ठीक आहे. तो इथे सर्कल पण नाही होणार आणि अशी काय ते चौकट पण नाही होणार. काय माहिती याला? काहीतरी म्हणतात ना पत्त्यामध्ये काय असतं त्याला? ठीक काहीतरी म्हणत असतील. काय म्हणतात सांगा बरं मला? काय म्हणतात त्याला? ओके, व्हेरी इझी. छान, गुड. ओके, 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 ओके. येस, क्लिअर. एका चौकटीवरच तो विषय संपला. ठीक आहे, ठीक आहे. चलो, 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 चलो. हां, ओके. बट काय? व्हेरी इझी बट इन्फिनिटी टाइम्स व्हेरी इझी. ओके, येस. चला पहा आता. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन ऑफ द टॉपिक. हा शेवटच्या प्रश्नाचा पोल. स्टार्ट. ओके, चलो. एक जण फक्त सोडवायचा राहिला आहे. बघूया 13 जणांनी काय केलंय. 13च्या 13 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे. ओके, ओके, ओके. बरोबर आहे का? कुठे गेला पेन? हा, चलो. पाहूयात आपण. आतमध्ये हा सर्कल आहे. ठीक आहे. हा ज्यावेळी चारी बाजूनी ओपन होईल तेव्हा सर्क्युलरच भाग असेल आणि या सर्कल पासून कम्प्लिटली एक सर्कल तयार होईल. इथे आहे, इथे आहे, इथे नाही, इथे आहे. इथे पहा, इथे घडी घातल्याच्या नंतर हा एक भाग फक्त तोडलेला आहे. हे सर्कलचा विषय आपला पूर्ण झाला. हा जो एक बाजू आहे याच बाजूने फक्त कट केली आहे. ज्यावेळी घडी उघडली जाईल त्यावेळी या अपोजिट साइडला इथे कट असेल, पण वर दोन्ही बाजूंना नसेल. इथे दोन्ही बाजूंना कट दिसतो, ही आकृती कट. इथे नाही दिसत आहे, इथेही नाही दिसत आहे. आता राहिल्या या दोन आकृत्या. आता यांच्यातच काय फरक आहे ते आपण पाहूयात. इथे सर्क्युलर भाग आहे आणि इथे रेक्टँगल आहे. पहिल्या आकृतीत सर्क्युलर पार्ट आहे तो कट केलेला आहे. सो सर्क्युलर पार्ट असला पाहिजे, रेक्टँगल नसला पाहिजे. येस, आकृती क्रमांक 2. चलो, काही अडचण, काही शंका? ठीक आहे, ठीक आहे यशराज, काही हरकत नाही. तुला समजण्याची मतलब आहे. इथे सगळं बरोबर आल्याने आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही आणि इथे सगळं चुकले आपली स्कॉलरशिप जाणार नाही. त्यातून तुम्ही काय शिकताय ते जास्त महत्वाचं आहे. ओके, चलो पुढे बघा.
लास्ट स्क्रीन. यस, जे विद्यार्थी युट्यूबवर हे लेक्चर पाहत आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह लेक्चर जे आहेत आपले ते होत असतात हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ॲपवरती आणि त्याचे रेकॉर्डिंग लेक्चर्स अवेलेबल आहेत योगेश पाटील अकॅडमीवरती. इथे एक नॉमिनल काहीतरी 111 रुपये फक्त फी आहे. 113 रुपये काहीतरी होतात ते पुढे आणि ते सगळे रेकॉर्डिंग आहेत ते इथे अवेलेबल आहे. सो तुम्ही हवं त्या पद्धतीने त्याचा लाभ घेऊ शकता, पण लाभ घ्या हे मला सांगायचं आहे. आणि जर काही असेल ते आवडलं असेल तर लाईक, नसेल तर नका करू. सबस्क्राईब आणि शेअर जर इतरांना फायदेशीर वाटत असेल तर करा. शेअर करा आणि स्वतःला परत पाहायचं असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. चलो, तर अशा पद्धतीने आपलं लेक्चर इथे संपत आहे. येस, एनी डाऊट, काही शंका असेल तर विचारा. एक्झामला मेरिट कितीचं आहे? ओके, मेरिट फिक्स नसतं बाळा. रुद्रा, मेरिट फिक्स नसतं. पेपर सोपा आला की मेरिट वाढतं, पेपर अवघड आलं की मेरिट कमी होतं. पण एक सेफ साईड म्हणून आपल्याला 150 प्रश्नांपैकी 110 प्रश्न बरोबर आले पाहिजेत मिनिमम. 110 प्रश्न म्हणजे 220 गुण आणि 220 गुण याचा अर्थ मेरिटला हो पण आणि नाही पण अशा दोन्ही गटात ते मोडतं. 220 पासून पुढे तुम्ही जेवढे जास्त मार्क असेल तेवढी तुमची शक्यता जास्त वाढत जाते. असा विषय आहे. ठीक आहे. येस. चलो, बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, टाटा, बाय बाय. Yes, no doubt.